छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त पाण्याचा प्रश्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे पाहिले तर लातूर, परभणी, नांदेडसह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर सध्या मी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या जायकवाडी धरणावरती आहे। या ठिकाणी मात्र अत्यंत दिलासादायक बात म्हणलं तर पैठणच्या जायकवाडी धरण सध्या आता 62% भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे नाशिक जिल्ह्यामध्ये मागील 2-4 दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे 65,000पेक्षा जास्त आवक जे आहे ते या धरणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचमुळे मात्र आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपण हे 62% धरण भरलं आहे। यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना, नांदेड, बीड या ठिकाणच्या जिल्ह्याचा जे आहे पाण्याचा प्रश्न मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता छत्रपती संभाजीनगरची जी काही इंडस्ट्रियल एरिया आहे, जवळपास 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे, यांचा पिण्याचा प्रश्न मात्र सध्या तरी मिटलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर जे काही इंडस्ट्रीला लागणार पाणी आहे देखील या ठिकाणी पुरवलं जातं। त्यामुळे अत्यंत दिलासादायक मराठवाड्यासाठी की छत्रपती संभाजीनगरतील पैठणच्या जे जायकवाडी धरण आहे हे सध्या तरी 62% भरलेलं आहे। आणि जर अशी आवक जर चालू राहिली तर नक्कीच हे धरण देखील काही दिवसात भरेल असं देखील वर्तवलं जात आहे। संजय आयर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर।